सातारा जिल्ह्यातील देगाव येथे स्थित पाटेश्वर मंदिर हे 16व्या शतकातील एक प्राचीन रॉक कट लेन आणि शिवमंदिर आहे. समुद्रसपाटीपासून 3025 फूट उंचीवर असलेले हे मंदिर हजारोहून अधिक वेगवेगळ्या आकाराच्या शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे, ज्याला वराडी घर असेही म्हणले जाते. हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फिट विथ सँडी. मित्रांनो, आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आपण जाणार आहोत शिवकालीन मंदिर पाहण्यासाठी आपली न्यू टाटा पंच घेऊन. सो लेट्स गो. हल्लेच पाहिजेत. आता ते एका झेंड्याचं टाकलंय मी, रिपब्लिक डेचं. मंदिराचे लोकेशन बॉम्बे रेस्टॉरंटपासून देगाव रोडमध्ये बामडोली डोंगर रांगा याच्या आतमध्ये हे पाटेश्वर मंदिर वसलेले आहे. सातारा सिटीपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहोत पाटेश्वरच्या डोंगरामध्ये. आता जवळच राहिलेलं आहे. सराउंडिंग 2 किलोमीटर असेल इथून, देगावमधून आतमध्ये. देगाव गावातून आत आलो आहोत आपण. आमची गँग, ट्रिप गँग. महादेवांचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत मित्रांनो. ब्लॉग कंटिन्यू पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खूपच इंटरेस्टिंग आहे, सो व्हिडिओ कंटिन्यू पहा. महादेवांचं दर्शन तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये भेटणार आहे, सो कंटिन्यू वॉच व्हिडिओ. एकदम पायथ्यापाशी पोहोचलोय आपण. थोडा वेळ आणि 8:30 वाजले. विचार करू शकताय पावसाळ्यात काय सीन असेल इथला. तुमच्या जर लाईक, फॉलो आणि सपोर्ट जर चांगला आला तर नक्की आपण पावसाळ्याला पुन्हा एकदा विजिट करू. चलो गाईस, गाडी आपण सेफ पार्किंग करून घेतली आहे. मला काय बोलतोय त्याच मला रिपीट होतंय. न्यू टाटा पंच याची पण आपण जाताना टेस्ट घेऊया. वाव, इथून स्ट्रेट जायचं आहे आपल्याला. पाटेश्वर मंदिर एक शिवकालीन मंदिर आहे. पिंडीचं मंदिर म्हटलं तरी चालेल. भरपूर पिंड आहेत तिथे. आता जाता चर्चा करतोय ब्लॉग कसा चालेल. बॅक कॅमेरा घे, समोर बॅक कॅमेरा घे ना. लय भारी पुढचा नाही, पुढचा रोड पाहू शकताय. चढ आहे. जर तुम्हाला ट्रॅकिंगची सवय असेल तर इझिली तुम्ही ट्रॅक करू शकता. फिटनेस मॅटर करतो मित्रांनो, फक्त कुठेही जावा. हा भाई, काय म्हणतो? फिटनेसची लोक एकदम झाडे बघू शकता. लहान मुलांना घेऊन आला, केअरफुली, स्लिप होण्याचे चान्सेस आहेत तिथे. देवस्थानाचा बोर्ड. टायमिंग आहे सकाळी 9 ते 12, 12 ते 3 आणि संध्याकाळी 5 ते 9 पर्यंत. दगडापासूनच बनवलं.
जुन्या काळातल्या दिसतात हा. कसली दगड बिगड दादा बनवत असतील ना हे. आयला ते 4 विटावरती येणं झाल्यात आता एवढं डेव्हलप. अशी ठेवली तर पडतं या. हर हर महादेव. शूज घातले. वारीवरच गणपती बाप्पांचं दर्शन. काय कोरीव काम आहे नक्कीच पुराणकालीन आहे. इथे पण आहे काय कोरीव पिंड आहे. तुटली असावी ही. मित्रांनो आपण तिथून आलोय बघा. दिसते ती पाण्याची टाकी दिसते का. तिथून मधून आलेलो आहोत. शुभम गणपतीचे दर्शन घेतात. शूज घातल्यामुळे मी नाही घेतलं दर्शन. पावित्र्य जपलं पाहिजे मित्रांनो. वास्तूचं एवढी देणगी आपल्याला निसर्गाने दिलेली आहे, आपल्या पूर्वजांनी दिलेली आहे, त्याला जपता आलं पाहिजे. वा विटॅमिन डी शक्य भगवा. उन्हामुळे कलर थोडा डाऊन झालाय है ना भगव्याचा. पाहू शकताय तुम्ही पायऱ्यांचं काम पण एकदम पुराणकालीन आहे. आपल्याला एवढी पुरेपूर माहिती नाही, फर्स्ट टाइम येतोय. सो जसं मला समजतंय त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगतोय. भगवा महाराष्ट्राची आन बान शान. नेक्स्ट टाइम आलो की चेंज नाही करता येणार, भगवा घेऊन येऊ आपण. नेचर व्ह्यू पाहू शकताय. चला अजून बरंच वरती आहे. दादा तू येऊन गेलाय का इथे. हा का. तरी किती वर्ष झाली असतील, किती वर्ष झाली असतील. हा हा एखाद्याला आवड असते तरच न्यावं. हा तर नाही नाही नुसतं माग लागून काय उपयोग नाही. नाही ते तर आहेच. आणि काय आवड झालंय, पाहिजे. आवड नसल्यामुळे ते येणार बसणार पायरीवर. नाही त्यांचा वेगळाच नाद आहे. आणि येतच नाही ते काय 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 बघायचे ते आपल्याला पण माहिती आहे काय आहे ते. पण मित्रांनो आवड पाहिजे फिरायची तुम्हाला. करून पहाटे 6 वाजता उठलोय आम्ही. 7ला रेडी झालो. 7 वाजून 10 मिनिटाला गाडीला स्टार्टर मारला आणि 40 मिनिटं लागलेत इथे पोचायला. आणि आता एक्सप्लोअर करतोय. सो कंटिन्यू वॉच. काहीतरी आहे बघूया. दोन्ही साईडला चढ आणि मध्ये खड्डा दिसतो. नक्कीच इथे काहीतरी असणार मा दादा. नाही जुनं काहीतरी असेल, कारण बघ की इथं दगडी आहेत या साईडला. डॅमेज पण किती झाला असेल ना. भूकंप बिकम हे सगळं होऊन. बस ये माग चालतच ये. आडवाच सत्य सुंदर सह्याद्री. इथून जरा व्यवस्थित फ्लॅट रोड लागलाय. थोडासा ट्रॅकिंग पॉइंट आहे. पुढे जरा चढ आहे. इझी आहे बिकॉज ऑफ पर्सनल ट्रेनर, फिटनेस कोच. थोडीफार सूक्ष्म मला दिसते. निसर्गप्रेमी असं पाहिजे. पक्ष्यांसाठी केलंय, ज्यांनी केलंय
त्याला सलाम भाई, सल्यूट. आवडलं आपल्याला. असं काही तुम्हाला करता आलं तर नक्की करा, मी पण नक्की करेन. डेस्टिनेशनच्या थोडंच राहिलं आहे आपल्याला. महादेवांचे कुठले स्पॉट एवढे इझी नसतात मित्रांनो, थोडं अवघड असतातच. सो कंटिन्यू वॉच. पुढे आपल्याला शिवलिंगचं दर्शन होणार आहे, महादेवांचं दर्शन होणार आहे. माझा पहिला व्लॉग मेरुलिंग महादेवांवरती होता, त्याचा रिस्पॉन्स सगळ्यांचा चांगला आला. 1000 व्ह्यूज आले, समाधानी आहे. ह्याला 2000 व्ह्यूज आले पाहिजे. सो कंटिन्यू वॉच. बस. फर्स्ट टाईमच आहे येण्याची, सो डिस्टन्स किती राहिलं आहे काहीच समजत नाही आहे. थोडंसं प्राण्यांचा वावर असू शकतो इथे, घनदाट झाडी आहे. व्लॉगिंग करणं सोपं नाही. जवळपास 2 किलोमीटर तरी चालणं झालेलं आहे. चांगल्या कॅलरीज बर्न झालेल्या आहेत. मेहनत घ्यावी लागते मित्रांनो, तेवढं सोपं नाही गोष्ट सहजासहजी मिळायला. पुढे खूप इंटरेस्टिंग आहे, सो व्हिडिओ कंटिन्यू पहा. फायनली गाईज आपण पोचलो आहोत पाटेश्वर मंदिराकडे. खूपच एक्साइटिंग. आज महादेवांचं दर्शन होणार आहे. खूप दिवसापासून इच्छा होती येण्याची. दादा हे दाखव. मस्त तलाव आहे, थोडंसं शेवळ आलेलं आहे, कमळाची फुलं आहेत त्याच्यामध्ये. वाव. ओके, प्रवेशद्वाराजवळ दादा. पोहोचताच तुम्हाला सद्गुरू गोविंदानंद मठ दिसेल. ठिकाण आहे. येस, पाहू शकताय तुम्ही. मंदिराकडे तिकडे बांध दाखवलाय, त्या साईडला मंदिर आहे. दादा ये मागे मागे, चप्पल काढ तिथे. तर फायनली गाईज पोचलोय आपण पिंडींच्या एकदम जवळच. पाटेश्वर मंदिर. नंदी आहे, प्राचीन काली नंदी. हे हनुमानजी दिसतात आहे, हनुमानजींची मूर्ती, बजरंगबली. मित्रांनो बघू शकताय. अरे वा, नाही जगामध्ये नाही, पण खूपच इंटरेस्टिंग आहे. इवन साताऱ्यामध्ये तर सगळ्यात बेस्ट महादेवांची पिंड. हे दगडींचं बांधकाम आहे, पूर्ण 7व्या शतकातलं बांधकाम आहे. आम्ही इथल्या गुरुजींशी बोललो, त्यांनी पाहू शकता इथे पण पिंड आहे. पहिली पिंड तुम्ही पाहिली, दुसरी पिंड त्या आतमध्ये पण पिंड आहे. तुम्ही पाहू शकता. इथं तुम्ही पाहिलंच, नंदी स्तंभ आहे इथे. पिंड आहे का इथे पण? गणपती. गणपती बाप्पा. काय आहे सुंदर मूर्ती, प्राचीन काली. महादेव. पाहू शकताय तुम्ही, अशक्य सुंदर असा पिंडी. नक्की तुम्ही विजिट करा या स्पॉटला. खूपच तुम्हाला एक
अंगाला शहारे आणणारा अनुभव भेटेल इथे. पर्यंत आपण 3 पिंडी पाहिल्या. इथे पण पिंड आहे. मित्रांनो, इथे मी आत गेलो ना, अचानक मोबाईल बंद पडला. काहीतरी संकेत दिसतात आहे मला. कुठल्याच तुम्हाला चॅनलवरती हा व्लॉग दिसणार नाही. सो चॅनलला सबस्क्राईब करा. 4 पिंडी पाहिल्या आपण. इथली तर पाहिलीच. 1 2 3 4. महालक्ष्मी मंदिर दिसतंय हे. सर्व शिवलिंग पाहिल्यानंतर आपण निघालो पाटेश्वर मंदिराच्या मुख्य मंदिराकडे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पाटेश्वर. या ठिकाणी बोटाच्या पेरा एवढ्या लहान आकारापासून ते 4 फूट उंचीपर्यंतचे शेकडो शिवलिंग पाहायला मिळतात. मंदिरात भगवान शिव, शेषशायी, विष्णू आणि महिषासुरमर्दिनीच्या सुंदर कोरीव मूर्ती आहेत. ऐतिहासिक संदर्भ. हे मंदिर जीर्णोद्धाराच्या काळात अहिल्याबाई होळकर आणि सरदार अनगळ यांच्याकडून मदत मिळाल्याने सांगितले जाते. मित्रांनो, याचे स्थान सातारा शहरापासून सुमारे 14 किमी अंतरावर हे मंदिर आहे, जे निसर्गरम्य बामणोली डोंगर रांगेत वसलेले आहे. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवार येथे भाविकांची मोठी गर्दी असते. ही जागा डोंगर रांगावर असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असलेल्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. स्वामींचं मंदिर आहे मागे. जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. यार आपण नेक्स्ट टाइम खायला घेऊया बजरंगबली. कार्तिक देवांचे दर्शन घेऊन आपण निघालो परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फिट विथ सँडी या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.